आणायला गेले तर मग काम बंद करायला पाहिजे होत तुम्ही. बाजारात ते ट्रॅक्टर उभे करून दिले पुरे अतिक्रमणचे. ते हटवा ना तिथून. त्याला दुकानदारी तर करून द्या. लोकांवर लोन आहे, चालव लोनच्या इन्स्टॉलमेंट कसे भरायचं, घर कसं चालवायचं, हे एवढे मोठे मोठे प्रश्न. त्याच्या कोणतं असं कमाईचं साधन आहे? एक तर चालते डीमार्टवाले म्हणा, ऑनलाईनवाले म्हणा, यानं धंदे घेऊन टाकले आहेत. तसेच दुकानदाराचे होता परेशानी आहे. झालं त्या निर्मल उज्ज्वल पासून तर कळमेश्वर नागरिकपर्यंत आज एका दुकानात जर जाल ना तर 10 5 आयडिया भेटून तुम्हाला लोनच्या. त्यानं लोन कुठून भराव? तुम्ही ना दिलं अतिक्रमणचं उदक ना अजून. अरे बंद करा बाबा. ते सीओ साहेब फोन नाही उचलू राहिले. मी 2 वेळेस फोन केलं त्याले. हे बंद करून द्या. आता झालं होतं, जेवढे उचलले जेवढे झाले शांत करा. नाही तर आम्ही आता उद्यापासून मी चालू करतो तुमचं हिचं आंदोलन थांबवतो आणि तिथे येऊन बसतो का आता तुम्ही 3 दिवसात कामं करा म्हणून लोकांची. जसा 3 दिवसात तुम्ही ना पुरं गाव हे करून टाकला, विरवंच मसून टाकला, पुरं रेगिस्तान करून टाकला. तिकडच्या सर्व दुकानं उचलणं. असं नको करा. झालं असं बाबा, गरीबाले त्रास नको द्या. आता आमचा सीओ आमचा अगर अध्यक्ष राहिला असता तर आम्ही त्या अध्यक्षाला जीव घेतला असता आणि त्याला विचारलं असता का होय म्हणून. हे त्याला वोटिंगचा तरी भेव वाढला असता. तुम्हाला तो वोटिंगचाही भेव नाही आहे. मी ना केव्हा म्हटलं गावातलं? तुम्हाला म्हटलं त्या रेल्वे आपल्या ह्यावाल्या रोडवर नुसत्या रात्रीच्या गाड्या उभ्या राहते. ते मंगेश कांबडी गिमडीची इकडच्या गाड्या उभ्या राहते. त्या रोडवरचं तुमच्यानं होऊन नाही राहिलं. ते 3 घर तुमच्यानं हटवणं नाही होऊ राहिलं. रोडाचं काम 2 वर्षापासून करणं नाही होऊ राहिलं. ते पुरे बाजार मार्केटातले एवढे मोठे मोठे कमरे किरायानं द्यायचे आहे, ते कमरे किरायानं देणं नाही होऊ राहिलं. ते कामं नाही दिसू राहिले तुम्हाला. हे दुकानं उचलायचं म्हटलं तर भडकन बिलकुल बुलडोजर घेऊन तयार होऊ राहिले तुम्ही. अरे कसंच होणार आहे अशानं? हा अरे झालं असं बाबा, आता बंद करा. नको द्या त्रास आम जनतेले. तुम्ही आमचे त्रास कमी करायला आहे का आम्हाला त्रास द्यायला आहे हेच नाही समजू राहिलं आता. अरे हे कोणती सेवा आहे? गरीबाच्या दुकानं उचलणं हे सेवा आहे का? अरे ते ठीक आहे, ते ब्राह्मणी फाट्याचा विषय ते समजला आम्हाला. एक आता कोणाचा तरी प्रेशर होता, तेवढ्या दुकानं उचलायच्या होत्या. पण आता पुऱ्या बाजारातली तुम्ही घेऊन आले, बस स्टॉपवरही घेऊन आले. अरे पण कारवाई का बरं? मला एक गोष्ट सांगा, या आमच्या गावचा प्रश्न आहे. जेव्हा गावातल्या लोकांना कंप्लेंट नाही केली तर त्या नागपूरच्या लोकांना कोणता त्रास आहे? माझा प्रश्न तुम्हाला आहे, जेव्हा आमच्या गावातल्या लोकांना तुम्हाला कोणाच अप्लिकेशन नाही दिली या दुकानं हटवा, तर मग नागपूरच्या लोकांचा आम्हाला का घेणदेण पडलाय? सीओ साहेब आता सुट्टीवर गेले, तर सेकंड सीओ कोण आहे त्याचं सांगा. आता कोण आहे सेकंड सीओ? नाही तर मग आजच्या दिवस बंद ठेवा. सीओ येईन तेव्हाच बोलायचं आहे तर बंद करा. ते बाजारातलं घेऊन जा बरं सर्व तामझाम. तुम्ही लोकांना थोडं धंदा पाणी करू द्या. हा त्याच्यानं अतिक्रमण नाही उरायला का? ते रोडवर उभे आहेत. या करा, परेशान करा तुम्ही, आपल्या मनाची करा. तुमच्या मनाचा राज चाललाय. कारण आमचा कोणता नगर परिषदचा कोणता नगरसेवक तुमच्या तुमच्या याच्यात नगर परिषदमध्ये बसला नाही. सर्व तुमच्याच अधिकाऱ्याचा पॉवर आहे. तर तुम्ही आपल्या पॉवरचा यूज करा आणि गरिबाचं नुकसान करा. काल तुम्ही तिचे पुरे ठेले टाले मोडमाड केले म्हणते, पूर्णचे पूर्ण सीधे JCBनं दाबून दिले म्हणते. त्याचेवाले ठेले हटवले नाही त्यानं. तर हे खूप चुकीचं करत आहे साहेब तुम्ही. आपल्या पॉवरचा मिसयूज चालू आहे पूर्ण. हे असं नाही व्हायला पाहिजे गरीबाबरोबर. जेव्हा आम्ही करू ना तर मग तुम्हाला असं वाटेल का हे आमच्यावर येऊ राहिले म्हणून. मग तुम्हीच म्हणता का तुम्ही माझ्या मागं कोण लागले म्हणून. तुम्ही आता कळमेश्वरच्या लोकांच्या मागं लागले आहे पूर्णपणे. मग तुम्हीच म्हणता ना का भाऊ तुम्ही आमचा टाइम टेबल इथून तिथून सर्व करू राहिले म्हणून. आज तुम्हाला आम्ही म्हणून राहिलो, रिक्वेस्ट करू राहिलो. तुमचा हालचाल रजिस्टर नाही ऑफिसमध्ये, ते नाही दिसत ना. पुरी नगर परिषद खाली करून तुम्ही पुरे लोकांचे अतिक्रमण काढायला चालले. मग लोकांचे कामं कशी उरायले ऑफिसमध्ये? पुरा स्टाफ तुमचावाला तिथं चालला अतिक्रमणसाठी. मग नगर परिषद काय फक्त अतिक्रमण करायसाठी आहे का? बाकीचे कामं कोण करू राहिलं? मग 3 दिवसापासून तुम्ही अतिक्रमणच्या मागे लागले पुरा स्टाफ घेऊन. लेकरा बाळा संघ चिल्ले पिल्ल्या संघ पुरं नगर परिषद खाली आहे. हे बंद करा बाबा, रिक्वेस्ट आहे तुम्हाला. नाही तर मग मला दोष नको द्यायचा. सकाळी 9 वाजेपासून ना संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तिथंच आंदोलन करायला आम्ही बसू का? कोणते कामं कोणता अधिकारी करू राहिला? ज्या तत्पुरतेनं आणि बिलकुल स्फूर्तीनं बिलकुल सारे कामं सोडून अतिक्रमणच्या मागे लागले आहे तुम्ही लोक.